नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. मित्रांनो, गेले 2-4 दिवस आपण पाहिलं की गुढीपाडव्याच्या सभेमध्ये जेव्हा राज ठाकरे यांनी सांगितलं आपल्या मनसैनिकांना की सगळ्या बँकांमध्ये जाऊन मराठी कामकाज होते की नाही, म्हणजे मराठी भाषेत कामकाज होत आहेत की नाही, व्यवहार होत आहेत की नाही, हे बघा आणि हे तुमचं काम आहे. राज ठाकरे यांचा करिश्मा अद्याप शाबूत आहे. त्यांची या मनसैनिकांवरती ते प्रेम करतात, मनसैनिक त्यांच्यावर प्रेम करतात आणि त्यांचा आदेश सर आंखों पर. ताबडतोब मनसेचे सगळे मनसैनिक धावले आणि ठिकठिकाणच्या बँकेत जाऊन त्यांनी कोणाला दमदाटी केली, कोणाला प्रेमाने सांगितलं, कोणाला थोपडावलं, धरून पिटलं, अशा ही गोष्टी घडल्या. आणि या राष्ट्रीयकृत बँका महाराष्ट्रात आहेत, परदेशी बँका आहेत, सहकारी बँका आहेत, हे सगळं आहे. आणि ताबडतोब मराठीमध्ये बोला, मराठीत व्यवहार करा असं जेव्हा सांगितलं तेव्हा काही जण धास्तावले, काही घाबरले, काही जण नरमले. मराठी भाषेत बँकांचं कामकाज व्हायला कोणाची हरकत नाही, परंतु हे जर आंदोलन करायचं असेल तर बघा की एकीकडे खळखटॅक असं म्हणायचं, थोपडवायचं, खोपच्यात घ्यायचं आणि लगेच फुस 2-4 दिवसात आंदोलन समाप्त. मग हे काय प्रकार आहे? अचानकपणे आंदोलन केल्यानंतर बघा, आता मी तुम्हाला सांगतो, बँका कित्येक वर्ष आहेत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये. मग अचानकपणे बँकांमध्ये मराठी कामकाज मराठीमध्ये सुरू करा असं यापूर्वी कित्येक महिने, कित्येक वर्षांनी आंदोलन झालं. मराठी पाट्यांचं आंदोलन केलं यशस्वीपणे मनसेने, कौतुक आहे. टोल नाके बंद त्यांच्यामुळे झालं, कौतुक आहे. मराठी सिनेमे थिएटर्समध्ये लावा, कौतुक आहे. पण तेच राज ठाकरे नंतर काही वर्षांनी असंही म्हणाले होते की अरे मराठी सिनेमे आम्ही लावा म्हणू, पण मराठी सिनेमे चालले तर पाहिजेत ना. आणि त्यांना रिअलाईज झालं की तेव्हा आमच्यासारखे लोक म्हणत होते की अशी सक्ती करून उपयोग नाही, की मराठी सिनेमे चालले तर ते लावतील. सैराट नाही का लावला अनेक थिएटर्समध्ये, बाकीचे काही सिनेमे लावले, जे चालले ते लावले. त्यामुळे आंदोलन करताना साधारण नीट विचारही केला पाहिजे. पण बघा, हे आंदोलन मागे घेतल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया वाईट आहेत. एक तर ज्या प्रकारे थोपडावलं लोकांना काही, ते लोकांना आवडले नाही. आणि आज सकाळी उदय सामंत त्यांना भेटायला जाणार अशा बातम्या आल्या, तेव्हाच मी म्हटलं की हे सगळं ठरलेलं आहे, व्यवस्थित स्क्रिप्ट लिहिलं गेलं आहे. उदय सामंत म्हणाले की मला राजसाहेबांनी बोलवलं होतं मराठी भाषेचा मंत्री म्हणून, विषय बँकांचाच होता. आणि राजसाहेबांना मी सतत काही भेटत नाही, मी आपलं एकदा भेटलो आणि माझ्या केवळ एका आमंत्रणावर विश्व साहित्य संमेलनाला ते पुण्यामध्ये आले. या संमेलनाचं वातावरण काय होतं ते मी बघितलं. आणि त्यावेळी व्यासपीठावरनं उदय सामंत आणि राज ठाकरे यांची बॉडी लँग्वेज बघितली. उदय सामंत त्यांचे खूप गुणगौरव करत होते, कौतुक करत होते. आणि तेच उदय सामंत आज गेल्यानंतर, बाहेर आल्यानंतर लगेच म्हणाले की राजसाहेबांचं जे मराठी भाषेबद्दलची आस्था आहे, नंतर त्यांचे जे विषय आहेत ते आम्हाला मान्य आहेत, कायदा हातात घेऊ नये वगैरे असं देवेंद्र फडणवीस त्यापूर्वीच म्हणाले होते. पण उदय सामंतांनी हे सगळं सांगितलं आणि आम्ही आता बैठक घेऊ, मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी भेटणार आहे. तेव्हाच लक्षात आलं की राज ठाकरे हे आंदोलन मागे घेणार आहे. मला तुम्ही सांगा की राज ठाकरे यांना त्यांच्या घरी मंत्री भेटायला का जातो? जर राज ठाकरे यांचं किंवा कुठल्याही नेत्याचं म्हणणं असेल तर त्यांनी मंत्र्यांच्या घरी गेलं पाहिजे. मंत्री आहे, उदय सामंत असो, XYZ कोणी असो, पण राज ठाकरे भेटायला जातात, त्यांना मुख्यमंत्री जातात, उपमुख्यमंत्री जातात भेटायला. आणि मग संजय राऊत टिंगल करतात त्यांची की इथे शिवतीर्थाच्या आसपास, शिवाजी पार्कच्या आसपास एक कॅफे सुरू झालेला आहे, तिथे लोक भेटतात, येतात, असं ते म्हणाले. मी तर म्हणेन की लाडका विरोधी पक्ष कोणता आहे महाराष्ट्रात, तर तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. लाडका विरोधी पक्ष म्हणजे बघा, लोकसभेच्या वेळी ते म्हणाले की आमचा बिनशर्त पाठिंबा आहे, नंतर म्हणाले की आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढवतोय, पण त्याच वेळी काही ठिकाणी ॲडजस्टमेंट केली.
म्हणजे विरोधी पक्ष जर घणाघात करत असेल आपल्यावरती, हल्ले करत असेल आपल्यावर, तर ते भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीला नको आहे. जसं की विरोधी पक्षनेते म्हणून महिने 2 महिने जे 2014 युती तुटल्यानंतर जेव्हा परत सरकार स्थापन झालं तेव्हा एकनाथ शिंदेनं सरकारमध्ये जायचं होतं, ते विरोधी पक्षनेता होता आणि ते विरोधी पक्षनेता म्हणून एकनाथ शिंदे यशस्वी होऊच शकणार नाही, कारण त्यांचा तो स्वभावच नाही आहे लढाऊ. ज्याप्रमाणे लढवय्ये छगन भुजबळ होते शिवसेनेत असताना, एवढंच काय, नारायण राणे यांनी 2 हात केले होते जेव्हा शिवसेनेत होते तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीशी, तशा प्रकारचा स्वभाव एकनाथ शिंदेंचा नाहीच आहे. आणि राज ठाकरे यांनी गेले काही वर्ष एकदम अशी मवाळ भूमिका घेतलेली आहे. आणि मग त्यांच्यावरच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या दुर्दैवाने, मी माझी प्रतिक्रिया सांगत नाही, लोकांच्या, बघा हे सगळं ऊट दुपारी, घेर सुपारी, नंतर मग सेटर, नंतर पलटूराम, असं सगळं त्यांचा कुठलाही व्हिडिओ असेल किंवा त्यांच्याबद्दलची बातमी असेल त्याच्या खालचे रिॲक्शन्स बघा. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया. राज ठाकरेंची लोकप्रियता केवढी होती, ती लोकप्रियता आता तशी राहिलेली नाही आहे. त्यांची इच्छा असो न नसो ते कॉम्प्रोमाइज करतात अनेकदा आणि ते त्यांच्या समर्थकांनाही आवडत नाही. आता मी हे बोलतो आहे ते तुम्हाला आठवत असेल की मी गुढीपाडव्याच्या वेळी राज ठाकरेंच्या भाषणाचं कौतुक केलं, कारण कुंभमेळा असेल किंवा अन्य काही विषय त्यांनी चांगले मांडले होते, प्रभावीपणे मांडले होते, टीकाही केली होती मी. पण मी टीका केली की त्यांच्या समर्थकांना झोंबते आणि ते अश्लाघ्य भाषेत अनेक जण व्यक्त होतात, काही जण आरोप करतात माझ्यावरती. पण मला जे ओळखणारे लोक आहेत त्यांना माहिती आहे की मी माझं जे काही मत आहे जे मी परखडपणे निस्पृहपणे मांडत असतो, मला कोणाशी काहीही देणं घेणं नाही आहे. पण मी आज तुम्हाला सांगतो की विषय जो आहे बँकांचा, त्या आंदोलन थांबवण्याचं जे आवाहन राज ठाकरे यांनी उदय सामंतांच्या भेटीनंतर लगेच केलं, त्यामध्ये काय म्हटले ते बघा. ते म्हणाले की एक पत्र काढले, सरकारने बँकांना मराठीचा सन्मान करायला लावायला हवा, कायदा हातात घेण्याची आमची ही इच्छा नाही, तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा, मग आम्ही कायदा घेणार नाही. महाराष्ट्र सैनिकांनो, तुर्तास आंदोलन थांबवा, पण या मुद्द्यावरचं लक्ष हटून देऊ नका, असं राज ठाकरे म्हणाले. बघा या आंदोलनामधनं काय साध्य झालं की मराठी भाषेकडे, मग हिंदू जननायक ही जी प्रतिमा होती राज ठाकरेंची काही मध्यंतरी, मग आता पुन्हा ते मराठी भाषेवरती आलेले आहेत, मराठी अस्मितेवरती आले. याचं कारण काय आहे? राजकारण असं आहे की उद्धव ठाकरे नावाचा जो ब्रँड आहे, ठाकरे घराणे हा ब्रँड आहे, तो त्यांना कमी करायचा आहे, त्याची लोकप्रियता कमी व्हावी अशी राज ठाकरे यांची इच्छा आहे आणि भाजपची इच्छा आहे मुख्यतः. त्यासाठी एक अस्त्र म्हणून या इंजिनचा वापर भाजप करत असतं. आणि लोकसभेमध्ये तर पाठिंबा दिला, बिनशर्त पाठिंबा. त्याचा अर्थ काय होता? तोच होता अर्थ. स्वतः बाळासाहेबांनी आवाहन केलं होतं राज ठाकरेंना की मराठी मतांमध्ये विभागणी होऊ नये असं पहा, केलं होतं असा. पण राज ठाकरेंनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला, तो त्यांचा अधिकार आहे. विधानसभेमध्ये स्वतंत्रपणे त्यांनी निवडणुका लढवल्या आणि आता पुन्हा महानगरपालिकांच्या निवडणुका जवळ आल्यामुळे ते अशा प्रकारचा मराठीचा जो सगळा मुद्दा आहे तो आपल्याकडे, तो शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे जाऊ नये यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी कोणते मुद्दे उपस्थित केलेत की मराठी उद्योगधंदे पळवले जात आहेत. महाराष्ट्रात ज्या अनेक केंद्रीय संस्था आहेत त्या इकडनं तिकडे पळवल्या जात आहेत, गुजरात आणि अन्य राज्यामध्ये. महाराष्ट्रातला रोजगार पळवला जातो इथून. महाराष्ट्रातला ऐतिहासिक पुरुषांचा भाजपच्या जवळच्या वर्तुळातल्या लोकांकडनं अपमान केला जातो आहे. आणि या मुद्द्यांबद्दल ज्या पद्धतीने बोलायला पाहिजे होतं मनसेने किंवा राज ठाकरेंनी, ते बोलले नाही तशा पद्धतीने. वक्फ बोर्डाबद्दल सुद्धा उद्धव ठाकरे यांनी ठामपणे अदानींचा मुद्दा उपस्थित केला की बड्या उद्योगपतींना या सगळ्या जमिनी आपल्याकडे घ्यायच्यात. अरविंद सावंत बोलले लोकसभेमध्ये, संजय राऊत राज्यसभेत बोलले वक्फ बोर्डाबद्दल.
आणि इतर अनेक इतिहास पुरुषांच्या अपमानाबद्दल बोलले, पण राज ठाकरे त्या पद्धतीने व्यक्त झाले नाहीत. आणि याचा स्पष्ट अर्थ असा आहे की त्यांची भूमिका महायुतीबद्दल किंवा भाजपबद्दल मवाळ आहे. पण दाखवायचं असं की माझं अस्तित्व स्वतंत्र आहे, मी आंदोलन करतो या सरकारच्या विरुद्ध, मला कशाची फिकीर नाही. आणि ते म्हणाले की ज्या केसेस भोंगे जे आहेत म्हणजे मशिदींवरचे, ते बंद झाले पाहिजेत असं ते म्हणाले. आता ते भोंगे बंद झाले पाहिजेत आणि तेव्हा महाविकासच्या वेळी त्यांनी जोरात आंदोलन केलं होतं ते, मग ती भगवी शाल वगैरे हे करून. पण देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांचं सरकार जेव्हा आलं तेव्हा ते म्हणाले की अजून हे भोंगे चालू आहेत, पण मग आता आंदोलन करत नाही त्या प्रश्नावरती. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की त्यांना सोयीचं राजकारण करायचं आहे. आता त्यांच्यावर टीका जे अश्लाघ्य भाषेत चुकीच्या पद्धतीने करतात त्यांचं मी समर्थन करत नाही, पण सदावर्ते जे सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे असं मानलं जातं, तेही म्हणाले की भाषा के नाम पर बांटने का काम चल रहा है. आणि त्याचवेळी योगेश शिले जे मनसेचे हे आहेत, त्यांनी त्या सदावर्ते नावाचा ते म्हणतात ना योगेश शिले की कुत्रा आहे, अमुक तो कोणी पाळला हे आम्हाला माहिती आहे, असं योगेश शिले म्हणाले. आता हे नेमकं काय चाललेलं आहे बघ. पण सदावर्ते हे जर भाजपच्या किंवा फडणवीसांच्या सोयीचे मुद्दे उपस्थित करत असतील तर मग त्यांना कोणी पाळले असं योगेश शिलेनं वाटते मनसेच्या, मला माहिती नाही. आणि योगेश शिले यांचा पक्षसुद्धा भाजपच्या जवळचा आहे, हे काय राजकारण आहे. उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आहेत. उदय सामंत यांचं राजकारण तुम्हाला माहिती की मुळात ते कंत्राटदार आहेत ते, आणि कंत्राटदार राजकारणी येते. ते आधी राष्ट्रवादीत होते, मग उद्धव ठाकरेंच्या बरोबर, मग आता शिंदेंबरोबर. आणि शिंदेंच्या पक्षामध्ये सुद्धा ते राहणार नाही, ते उद्या भाजपमध्ये जाऊ शकतात कारण त्यांच्या मागे 20 आमदार आहेत असं स्वतः संजय राऊतांनी म्हटल्यानंतर उदय सामंत आज जेव्हा राज ठाकरेंना भेटायला गेले तेव्हा पहिलं वाक्य होतं की मी एकनाथ शिंदेंची परवानगी घेऊन इथे आलेलो आहे. मी हा आरोप जो झाला त्यानंतर खुलासे करत बसायला लागलो उदय सामंतांना, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो की गेले 2 दिवस महाराष्ट्रामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांनी ज्या प्रकारे उपेक्षा, दुर्लक्ष आणि अवमानकारक वागणूक, अत्यंत अमानुष वागणूक त्यांच्या हॉस्पिटल व्यवस्थापनाकडनं मिळाली आणि एका स्त्रीचा मृत्यू झाला, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झाली. त्याबद्दल राज ठाकरे किंवा मनसे काही बोललं नाही. सगळे पक्ष रस्त्यावरती उतरले. उद्धव ठाकरेंचा पक्ष, शरद पवारांचा पक्ष, काँग्रेस पुण्यामध्ये अनेक जण अत्यंत संतापयुक्त शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिल्या. अगदी अजितदादा पवार यांच्या पक्षाच्या सुद्धा काही नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या, पण राज ठाकरे त्याबद्दल बोलले नाहीत, मनसे बोलले नाहीत. आता हे काय? आरोग्य व्यवस्था हॉस्पिटलमध्ये गोरगरिबांची सेवा होती की नाही, त्यांच्या ट्रीटमेंट होत नाही, हा महत्त्वाचा प्रश्न नाही आहे. माझं म्हणणं आहे की रोजगाराचा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे, बेरोजगारीचा किंवा शेतकऱ्यांच्या, सोयाबीन असेल, कांदा शेतकऱ्यांचा, का बँकांमधलं कामकाज मराठी मध्ये चालू आहे की नाही, आपण प्रायोरिटी कशाला आहे. तो मी बिनमहत्त्वाचा म्हणत नाही, बँकांचं कामकाज मराठीत चाललं काहीच हरकत नाही, व्हायलाच पाहिजे. पण आजचा कळीचा मुद्दा कुठला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मनसेचं राजकारण कशा प्रकारे बघा, रोजगाराच्या, बेरोजगारीच्या, महागाईच्या, विषमतेच्या प्रश्नावर लढण्याच्या ऐवजी किंवा अनेक जण संतोष देशमुख सारखे अनेक मुद्दे त्यांनी इग्नोर केलेले आहेत, काही बोललेलेच नाही त्याच्याबद्दल. हे खटकण्यासारखं आहे असं माझं म्हणणं आहे. मी तुम्हाला सांगतो की शिवाय एक कॉन्ट्राडिक्शन्स कशा आहेत बघा, की एकनाथ शिंदेंचा वर्चस्व वाढू नये याची दक्षता देवेंद्र फडणवीस पुरेपूर घेत आहे. आणि अशा वेळी एकनाथ शिंदेंचा जे काय आहे, एकनाथ शिंदेंचा पक्ष किंवा त्यांचं हे कमी होण्यासाठी काउंटर बॅलन्स म्हणून मनसेला पुढे करणं, मनसेचा वापर करणं
महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मनसेचा वापर करणं ही भाजपची स्ट्रॅटेजी आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच पक्षाचे उदय सामंत आज राज ठाकरे यांना भेटायला आले होते. मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो की संघर्ष काय झाला होता. की संघर्ष असा झाला होता की सदा सरवणकर उभे होते विधानसभेला. सदा सरवणकर विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महेश सावंत उभे होते आणि अमित ठाकरे उभे होते. सदा सरवणकर हे महायुतीचे उमेदवार होते, पण नंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की आम्ही त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करू, कारण अमित ठाकरेंची उमेदवारी जाहीर झाली. पण अमित ठाकरे तिथे 3ऱ्या नंबरवर फेकले गेले. ज्या भागामध्ये राज ठाकरे राहतात आणि जर त्यांना असं वाटत असेल की शिवाजी पार्क, दादर हा सगळा त्यांचा गड आहे, माहीम, दादर, तर तिथे साफ पराभव 3ऱ्या नंबरवर गेले राज ठाकरेंचे चिरंजीव. आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने अमित ठाकरे यांना पाठिंबा दिला, पण त्यांनी कोणाचं किती काम केलं याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. अमित ठाकरे यांचा पराभव झाला आणि तिथे शिंदे सेना म्हणजे सदा सरवणकर विरुद्ध अमित ठाकरे अशी एक वाद झाला. राज ठाकरे असा वाद झाला. सदा सरवणकरांचे चिरंजीव समाधान सरवणकर राज ठाकरे यांना भेटायला गेले तेव्हा राज ठाकरे यांनी त्यांना 5 मिनिटात बाहेर काढलं आणि त्यांना एक प्रकारे त्यांचा अपमानही केला होता. हे सगळं मीडियाच्या समक्ष झालं होतं. त्यानंतर गुढीपाडव्याच्या नंतर अशी बॅनर्स लावली समाधान सरवणकरांनी आणि त्यामध्ये मनसेच्या विरोधात त्यांनी काही बॅनर्स लावली, स्टेटमेंट्स दिली. ते असं म्हणाले की माझे वडील हे लोकप्रिय होते, त्यांनी लोकांची कामं केली म्हणून मी निवडून आलो नगरसेवक म्हणून. ज्यांचे वडीलच काही काम करत आहेत, म्हणजे राज ठाकरे हे काही काम करत नाहीत कुठल्याही प्रकारचं, आणि म्हणून अमित ठाकरेंचा पराभव झाला, अशा प्रकारची टीका समाधान सरवणकर यांनी केली. म्हणजे किती कटुता आहे शिंदे सेना आणि राज ठाकरे, किती स्पर्धा आहे त्यांच्यात बघा. दुसरं उदाहरण आहे वरळीचं. वरळीला आदित्य ठाकरे 8-9 हजार मतांनी निवडून आले. त्यांना काहीतरी 63,000, 64,000, 65,000 मतं मिळाली. त्याच्यानंतर दुसरं स्थान होतं ते मिलिंद देवरा, 54,000 काहीतरी त्यांना मतं मिळाली. आणि संदीप देशपांडे 19,000 ऑड अशी काही मतं मिळाली. म्हणजे याच्यापैकी जर संदीप देशपांडे आणि मिलिंद देवरा यांच्यापैकी एकच जण उभा राहिला असता तर कदाचित काय झालं असतं सांगता येत नाही. पण तिथेही एक प्रकारे शिंदे सेना आणि संदीप देशपांडे मनसे यांच्यात संघर्ष झाला तिथे, हे आपण लक्षात घ्या. संदीप देशपांडे हे आता मुंबई शहराचे अध्यक्ष आहेत, आधी सरचिटणीस होते. आणि संदीप देशपांडे यांना फार महत्त्व दिलं जातं आहे म्हणून दिलीप लांडे हे ज्यांचे महानगरपालिकेमधले एक महत्त्वाचे नेते होते मनसेचे, त्यांच्या सकट 6 नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये सामील झाले. ही स्थिती, त्यामुळे एकच नगरसेवक जे आता विसर्जितच झालेले आहे, ते सगळं प्रशासक आहे, पण एकच नगरसेवक मनसेचा होता, जे 7 होते एकच राहिला. पुण्यामध्ये स्थिती अशीच त्यांची बिकट झाली. नाशिकमध्ये एकेकाळी सत्तेवरती असलेला हा पक्ष मनसे आता त्यांची तिथे पूर्ण बोऱ्या वाजलाय. लोकसभेमध्ये निवडणूक न लढवण्यामुळे अनेक जण वैतागले होते मनसेमधले नेते. आणि विधानसभेमध्ये अजिबातच यश मनसेला मिळालं नाही. तरी देखील पुनश्चर्योम करत राज ठाकरे प्रयत्न करत आहेत. त्यांनी संघटनेची पुनर्बांधणी सुरू केलेली आहे, पण पक्षावरती लोकांचा विश्वास राहिलेला नाही आहे, कारण यांचे सतत स्टँड बदलत जात आहे. असे स्टँड बदलत आहेत तुमचे असं म्हटलं की त्यांचा काउंटर क्वेश्चन असतो की मग उद्धव ठाकरेंना तुम्ही का विचारत नाही की उद्धव ठाकरेंनी स्टँड बदलला, शरद पवारांनी स्टँड बदलला आपला, त्यांना का नाही विचारत. समजा त्यांनाही विचारलं, त्यांना विचारलं आहे पत्रकारांनी, पण तुम्हालाही विचारू आम्ही, पण त्यांचा रोख उद्धव ठाकरेंवरती जास्त असतो. ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांचं नाव काढता क्षणीच एकनाथ शिंदे यांचा रक्तदाब वाढतो. तुम्ही विधानसभेत पाहिलं असेल. आणि अजून आणखी एका वेळी ते इतके चिडले की त्यांना थांबा, आराम करा, थोडासा विश्रांती घ्या असं सांगावं लागलं एकनाथ शिंदेला. इतका त्यांचा रक्तदाब वाढतो अशा वेळी.
हे उद्धव ठाकरे हा ब्रँड किंवा त्यांचा पक्ष, मी अजूनही सांगतो की तो ब्रँड जो आहे तो अजूनही ब्रँड तो मोठा आहे, तो संपलेला नाही ब्रँड अजिबात. लोकांचं काही म्हणणं असेल, लोकांना वाटेल की मी त्यांची तारीफ करतो, मी तारीफ वगैरे करतो, मी आहे ते वस्तुस्थिती सांगतो. ज्या पद्धतीने निर्भयपणे उद्धव ठाकरे यांनी वक्फ बोर्डावरती जो काही स्टँड आहे आपला, शरद पवारांसारखा स्टँड नाही घेतला. शरद पवार गैरहजरच राहिले तिथे. तुम्हाला सांगतो की तिहेरी तलाकच्या वेळीसुद्धा शरद पवार मला वाटतं नव्हते. कृषी विधेयक हा महत्त्वाचा विषय, शरद पवार काही बोलले नाही त्याच्याबद्दल. शरद पवार जमूनही घेतात मोदींशी, पण उद्धव ठाकरे यांनी 2 हात करण्याची खंबीर भूमिका घेतली आहे. जो काय असेल स्टँड, तुम्हाला पटो न पटो, भले तुम्ही म्हणाल की आता मुसलमानांची मतं मिळतात म्हणून त्यांची तुम्ही लांगुल चालन करताय, काही म्हणा, पण तो स्टँड त्यांनी कायम ठेवला आहे. आज असा उद्या असा नाही. भारतीय जनता पक्ष आमच्यावर दादागिरी करतो आहे, आम्ही ती खपवून घेणार नाही, हा स्टँड त्यांनी घेतला. आणि म्हणून त्यांनी महाविकासबरोबर गेले, काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर गेले. त्यांना त्या ठिकाणी त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, कारण प्रादेशिक पक्ष संपवणं हे यांचं काम. बरं, महाविकास आघाडीचं सरकार असताना जर राज ठाकरे यांनी काही सहकार्याची भूमिका महाविकासची बरोबर घेतली असती, कारण काय की 2019मध्ये मोदींच्या विरोधात स्टँड घेतला होता राज ठाकरे, त्याचा काही उपयोग झाला नाही हा भाग वेगळा. मोदींना दणदणीत बहुमत मिळालं. पण मग तुम्ही तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या एक प्रकारे पूरक भूमिका वठवत होता, तर ती महाविकासला तुम्ही जर पाठिंबा दिला असता. पण राज ठाकरेंनी काय स्टँड घेतला की राज ठाकरेंनी एकदम भूमिका बदलून त्यांनी करोनाच्या काळातल्या नियंत्रणावरती एकदम टीका करायला सुरुवात केली. मंदिरं उघडा चालू केलं, म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या पूरक अशी भूमिका घ्यायला सुरुवात केली. हे करायचं कारण नव्हतं त्यांना. करोनाच्या काळात किमान कोंडली करण्याचं कारण नव्हतं. तुम्हाला स्वतंत्र भूमिका घेण्याचा अधिकार आहे माणसाला, पण हे खटकण्यासारखी गोष्ट होती. याचं कारण असं की तुम्हाला सांगतो की क्रोनॉलॉजीसह तुम्ही समजून घ्या काय काय कसं हे झालं. बघा, 2009मध्ये मनसेला चांगलं यश मिळालं, विक्रमी यश मिळालं, नेत्रदीपक यश मिळालं. पण सेना भाजप युतीला त्यांनी एकदम चांगला टक्कर दिली, घायाळच झाली सेना भाजप युती. आता 2017 साली जेव्हा मनसेकडनं इकडे आले, शिवसेनेत लोक आले, 2017 साली राज ठाकरे काय म्हणाले होते की मोदी सरकारची दाऊदबरोबर बोलणी चालू आहे, अंडरवर्ल्ड डॉन, आणि त्याला भारतात आणण्याचं चाललेलं आहे त्यांचं, आणि त्यासंबंधित त्यांनी गुपचूप चाललेलं आहे म्हणून टीका केली होती त्यांनी मोदी सरकारवर. त्याच्या आधी मोदींची तारीफ करत होते ते. आणि त्याच वेळी 17च्या वेळी राम मंदिरच्या निमित्ताने, राम मंदिर या विषयाच्या निमित्ताने दंगे करायचे यासाठी भाजपची ओवेसींशी बोलणी चालू आहेत असा गंभीर आरोप केले होते. दोन्ही गंभीर आरोप होते, असे भाजपवर करत होते ते. त्याच भाजपवर तुम्ही एक प्रकार गेलात, बिनशर्त पाठिंबा दिला. या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर राज ठाकरेंचे नेते काय म्हणाले, स्वतः राज ठाकरे म्हणाले की ईव्हीएम आम्हाला मतं टाकलेत लोकांनी, पण ईव्हीएममुळे सगळा घोळ झाला आहे. मग ईव्हीएममुळे घोळ झाला, तो भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली तो चालू आहे समजा, असा तुमचा आरोप असेल, तर त्यांच्याबरोबर तुम्ही जाता कसं, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, हे खटकणार नाही. कुंभमेळ्याचा ज्या प्रकारचा इव्हेंटबाजी चालली होती तिथे तुम्ही गंगा शुद्धीकरणाचा विषय घेतला, पण तुम्ही सनातनी हिंदुत्वावरती हल्ला केला आणि पुन्हा त्यांच्याच बरोबर जाताय तुम्ही. पण आमचं ऐकलं पाहिजे देवेंद्र फडणवीसांचं सगळं. आमचं ऐकलं तर ठीक आहे, मी एक प्रकारे संकेत दिला आम्ही तुमच्याबरोबर येतोय, पण आमचं ऐका. आणि त्याप्रमाणे फडणवीसांनी आता हे ऐकलं असं म्हणावं लागेल की बँकातल्या कामकाजाबद्दल ऐकलं म्हणजे काय, तुम्ही थोडंसं लुटूपुटूचं आंदोलन करा, मग आम्ही ऐकतो. म्हणजे तुमची जी काही मराठी मतं उद्धव ठाकरेंच्या मतांना खिंडार तुम्ही पडा, आणि आम्ही म्हणतो की कायदा कोणाला हातात घेऊन देणार नाही. कारण बिहारमध्ये निवडणूक आहेत आता, त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक आहेत, त्यामुळे तिथे मनसेबरोबर डायरेक्ट गेल्यामुळे आपली मतं कमी व्हायला नको, आणि इथे मारझोड केली परप्रांतीयानं तर तिथे मतं कमी होणार. फडणवीस काय म्हणत होते की राज ठाकरे यांची
आणि आमच्यामध्ये मतभेद आहेत की आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, आम्ही या संकुचित भूमिकेला थारा देऊ शकत नाही. मग अजून संकुचित भूमिका त्यांनी केली असताना कसा थारा देताय तुम्ही त्यांना? हा प्रश्न आहे माझा फडणवीसांना. पण फडणवीसांना उद्धव ठाकरे ब्रँड कमी करायचा आहे. त्यांची मराठी मतं जी आहेत ती खेचायची आहेत सगळी, त्याला खिंडार पाडायचं आहे, म्हणून ते राज ठाकरे यांना जवळ करत आहेत. बघा 2017 मला वाटतं 2017 साली त्यावेळी भाजपने युतीसाठी हात पुढे केला होता, म्हणजे महानगरपालिकेमध्ये. त्या उद्धव ठाकरे यांनी तो झिडकावून टाकला होता. ती त्यांची युती तुटली. मग त्यावेळी पालिकेत स्वतंत्र निवडणुका झाल्या आणि तरीसुद्धा उद्धव ठाकरेंनी यश मिळवलं शिवसेनेने. महानगरपालिकेत त्यांची सत्ता आहे. आता संदीप देशपांडे काय म्हणतात की आज आदित्य ठाकरे आरोप करतायत की महानगरपालिकेत भ्रष्टाचार झालाय. पण 25 वर्ष तुम्ही सत्तेत होतात तेव्हा काय झालं होतं असं ते म्हणाले. ठीक आहे, त्यांना असा प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. तेव्हाही भ्रष्टाचार होत होता, अजिबात नाकारण्याचं कारण नाही. पण मग आत्ताच्या भ्रष्टाचाराबद्दल काय बोलतायत ते संदीप देशपांडे किंवा मनसे? काही बोलत नाहीत. आजच्या भ्रष्टाचाराबद्दल आवाज उठवत नाही. जिथे एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा विलक्षण भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे, पण त्याबद्दल काही बोलत नाहीत. आता ज्या दिवशी युती तुटली, म्हणजे महानगरपालिकेमध्ये आम्ही युती करणार नाही असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केल्यानंतर मग लगेच बाजीराव दांगट जे वर्तमानपत्रांचे वितरक आहेत ते ठाकरे परिवाराच्या जवळ आहेत, त्यांच्यामार्फत मैत्रीचा हात पुढे केला शिवसेने, म्हणजे उद्धव ठाकरेंची एकशिंदा शिवसेनाच होती तेव्हा. त्यावेळी मग मला वाटतं इकडे अनिल देसाई आणि तिकडे बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई अशी चर्चाही झाली. पण मग ती काही चर्चा यशस्वी झाली नाही. आणि ज्या दिवशी ही चर्चा झाली त्याच दिवशी मला वाटतं फडणवीस हे नार्वेकर आणि सुभाष देसाईंना भेटले असावेत माझ्या आठवणीप्रमाणे, मला आता फेंटली आठवते. पण लक्षात घ्या तुम्ही की ही चर्चा यशस्वी झाली नाही. कारण काय मग असं कदाचित वाटलं असू शकेल शिवसेनेला की अरे त्यांचा आपल्याला फायदा होण्याच्या आपल्यामुळे त्यांचे हात जास्त बळकट होतील, आपल्याला मनसेचा फारसा फायदा होणार नाही, असा कदाचित हिशोब केला असेल, मला माहीत नाही. त्यामुळे ते फिसकटलं. आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं असं मत होतं की महाविकास आघाडी सरकार जेव्हा होतं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यावेळी जर तुम्ही विरोध केला नसता म्हणजे मनसेने आणि तर काहीतरी योग्य भूमिका घेतली तुम्ही असं वाटलं असतं. याचं कारण असं की प्रादेशिक पक्षांना जगू द्यायचं नाही ही भूमिका भाजपची असल्यामुळे आम्ही त्यांच्याशी मैत्री तोडली असं उद्धव ठाकरे म्हणतात. आणि अशावेळी उद्या मनसेचाही वापर करून फेकून देणार आहेत ते. हे लक्षात घेऊन तुम्ही जर सहकार्याची भूमिका घेतली असती तर कदाचित उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले असते. आजही माझं आव्हान आहे, माझी इच्छा आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले तर चांगलं होईल. पण तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण तुम्हाला सांगतो की ही जी माहीमची भळबळती जखम आहे ती फार त्रास देत असावी माहीममधल्या पराभवाची मनसेला. आणि म्हणून काही करून देवेंद्र फडणवीसांशी जुळवून घ्यायचं. उद्या जर राज ठाकरेंचा ब्रँड किंवा मनसेचा ब्रँड मोठा झाला तर आपोआप एकनाथ शिंदे कमी होतील असाही त्यांचा प्रयत्न आहे. आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधात राज ठाकरेंचं अस्त्र ते वापरतच आहे. तिकडे ब्रिजभूषण हा जो पुन्हा धमक्या देतोय की जोपर्यंत तुम्ही परप्रांतीयांना जेव्हा मारझोड केली, शिवीगाळ केली, शिव्या दिल्या मनसैनिकांनी, माफी मागा, तोपर्यंत आम्ही तुम्हाला अयोध्येत किंवा उत्तर प्रदेशमध्येच प्रवेश देणार नाही, रामलल्लाचं दर्शन घेऊ देणार नाही. त्याला राज ठाकरे उत्तर देत नाही आहे. कारण ब्रिजभूषण हा माजी खासदार आहे. कुस्तीगिरांच्या आंदोलनात त्याची बदनामी झाली, तो नालायकच माणूस आहे, त्याची बाजू घ्यायचं कारण नाही आहे. पण तो जाणीवपूर्वक हा इश्यू मोठा करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला रिॲक्शन दिली
तर पुन्हा ते भाजपलाही त्रासदायक होईल हे राज ठाकरे यांना माहिती आहे, हे आपण लक्षात घ्या. आता आज मला आठवतं आहे की कसे मुद्दे बदलतात, नॅरेटिव्ह बदलतं. काही वर्षांपूर्वी मला आठवते की भातखळकर, अतुल भातखळकर भाजपचे एक नेते, त्यांना भाजपने तिकीट जेव्हा आधी दिलं नव्हतं काय ते पुढे, आता ते आमदार 2दा झाले आमदार, त्यावेळी ते नाराज होऊन भेटायला आले होते राज ठाकरे यांना. त्याच अतुल भातखळकरांनी जेव्हा मनसेवर टीका केली तर त्याची आठवण मनसे नेत्यांनी त्यांना करून दिली. आशिष शेलार हे भाजपचे मुंबईतले प्रमुख नेते, शहराध्यक्ष, त्या आशिष शेलार हे मतांसाठी आपण निवडून यावं म्हणून मनसेची मदत घेतात आणि तेच मनसेने काय केलेलं आहे मुंबईसाठी, मराठी माणसासाठी वगैरे वगैरे जेव्हा टीका करू लागले तर संदीप देशपांडे यांनी त्यांना आशिष झोलर असं नाव दिलं आणि म्हणाले की एखाद्या शत्रूपेक्षा कपटी मित्र आहे तो अधिक धोकादायक. म्हणजे आशिष शेलार हे कपटी मित्र आहेत असं ते म्हणाले, जे भाजपचे एक नेते आहेत. आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस हे काही जवळचे संबंध असणारे नेते नाही. आशिष शेलार अमित शहांच्या जवळ आहे. अमित शहा हे मनसेच्या पेक्षा आशिष शेलार हे गडकरींच्या जवळचे आहेत, हे आपण लक्षात घ्या. आणि राज ठाकरे हे फडणवीसांचे चांगले मित्र आहेत. फडणवीस त्यांच्याकडे भेटायला येतात, जेवायला येतात, राज ठाकरे त्यांना भेटायला जातात, हे सगळं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे शेलार यांच्यावरची जी टीका, शेलार हे शहांचे जवळचे आहेत. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध कसे आहेत हे आपल्याला माहिती, फारसे चांगले नाही आहेत. हे सगळं लक्षात घेतलं तर आपल्याला ही समीकरणं लक्षात येईल की आशिष शेलार यांना संदीप देशपांडे का टार्गेट करतात. आता EVM बद्दल जेव्हा राज ठाकरे, मला आठवते की 2019मध्ये ते मोर्चाही काढणार होते, ते ममता बॅनर्जी, सोनिया गांधींनाही भेटून आले या प्रश्नावर, पण नंतर त्यांनी EVM बद्दल काहीच केलं नाही. आताही EVMचा मुद्दा, EVMमुळेच आमचा पराभव झाला असं ते म्हणत आहेत, पण ते त्या भाजपच्या बरोबरच आहेत अजूनही. किंवा देवेंद्र फडणवीस तुम्ही ऐका आम्ही तुमच्याबरोबर येऊ असं संकेत देतात. ते ही सगळी कॉन्ट्रडिक्शन कशी आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे. दुसरी गोष्ट अशी की काही राहिलेले काही मुद्दे आहेत का मी ते बघतोय त्याच्यामध्ये, ती अशी आहे की ज्या प्रकारचं हे सगळं राजकारण चालू आहे, खळखॅटॅकचं असेल किंवा टोल नाक्यांच्या संबंधी असेल किंवा मुंबई गोवा हायवे, मला आठवते की अमित ठाकरे हे आंदोलनाच्या पवित्रात रस्त्यावरती उतरले होते आणि रवींद्र चव्हाण हे भाजपचे आता कार्याध्यक्ष आहेत आणि जे सार्वजनिक बांधकामाचे राज्यमंत्री होते आणि ते तो सगळे विषय हाताळत होते, तेव्हा रवींद्र चव्हाणांना मनसेने टार्गेट केलं होतं. प्रचंड टीका त्यांच्यावरती केली होती की बघा अजून मुंबई गोवा हायवे कसा झाला नाही तयार. बरं, याच्या संबंधी नितीन गडकरींना टार्गेट कधी मनसेने केलेलं नाही, कारण गडकरी आणि राज ठाकरे यांची मैत्री आहे. पण रवींद्र चव्हाणांना मात्र त्यांनी टार्गेट केलं आणि आता तो विषय मनसेने सोडून दिलेला आहे. विषय घ्यायचा आणि मध्ये सोडून द्यायचा, सातत्य नाही. आणि आपण विरोधात आहोत का सत्तेत आहोत, युतीत आहोत का नाही, असा संभ्रमाचं वातावरण तयार करायचं. माझी भूमिका स्वतंत्र आहे, मी स्वतंत्र बाण्याचा आहे नेता असं म्हणायचं, पण प्रत्यक्षात व्यवहारात तसं वागायचं नाही. म्हणून मनसेची विश्वासार्हता दिवसेंदिवस कमी होती. मी पुन्हा सांगतो की राज ठाकरे यांच्यात अनेक गुण आहेत, त्यांच्यात करिश्मा अजून आहे, त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य मनसैनिक आहेत. एखादा दुसरा पक्ष असेल आणि त्या दुसऱ्या पक्षाला पराभव झाल्यानंतर कार्यकर्ते किंवा समर्थक राहत नाहीत. हे समर्थक अजूनही त्यांच्याबरोबर राहिलेले आहेत, पण यश मिळालं नाही. अशा राजकारणामुळे जर पुन्हा पराभव झाला तर किती वर्ष हे समर्थक राहतील, कारण काही झालं तरी समर्थकांच्या पिढ्या बदलतात आणि आज तरुण पिढी अशी आहे की जर सत्ता नसेल तर ते जवळ राहत नाही. कुठलाही पक्ष असो, मग अगदी उद्धव ठाकरेंचा पक्ष असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो,
ते बरोबर राहत नाहीत. पण माझ्या मते क्लिअर कट भूमिका जर तुम्ही घेतली मनसेने, जर ठामपणे माझं म्हणणं आहे की महायुतीच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली पाहिजे, मराठी अस्मितेच्या, मराठी आयडेंटिटीच्या, मराठी माणसाच्या बाजूने भूमिका घेतली तर ते योग्य होईल. ते आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर आणखीनही चांगले होईल. कारण महाराष्ट्रात आज चांगल्या विरोधी पक्षाची आवश्यकता आहे, पक्षांची आवश्यकता आहे, विरोधी आघाडीची भरभक्कम आवश्यकता आहे. महाविकास आघाडीचा विधानसभेत पराभव झाल्यानंतर ती विस्कटली गेलेली आहे. महाविकास आघाडी नावाची गोष्ट इथे आहे असंच वाटत नाही आहे. आणि मराठी माणसाला आज वाटते आहे की आमचा पक्ष, आमची आघाडी असली पाहिजे. ज्या पद्धतीची दादागिरी चाललेली आहे दिल्लीवरनं भारतीय जनता पक्षाकडनं, त्यांच्याविरुद्ध एकनाथ शिंदेंचा पक्ष लढू शकत नाही. कारण तो लाचार गुलामांचा पक्ष आहे. ती तैनाती फौज आहे भाजपची. सत्ता नसली तर एकनाथ शिंदेंचा पक्ष विस्कटून जाईल. तसं उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं नाही. सत्ता नसूनही मनसे हा पक्ष पूर्ण नष्ट झालेला नाही, होणारही नाही. कारण अजूनही राज ठाकरे यांच्यामध्ये एक लढाऊ बाणा आहे. ते स्वतंत्र विचार करू शकतात, ते कल्पक आहेत, अत्यंत चांगल्या पद्धतीने मुद्दे प्रभावीपणे मांडतात, जादू करतात लोकांवरती, आपल्या कार्यकर्त्यांवरती. त्याचा उपयोग झाला पाहिजे असं माझं म्हणणं महाराष्ट्रासाठी. त्यांच्याकडे एक व्हिजनसुद्धा आहे. म्हणून राज ठाकरे यांनी आपल्या पक्षामधल्या सुद्धा इतर जे स्वतंत्रपणे काही विचार करणारे मनसेमधले अन्य नेते असतील त्यांच्याकडनं काही इनपुट्स घेत असतील, सल्ला घ्यावा त्यांनी. आणि मुंबई आणि मुंबईच्या आसपासचा भाग याच्या पलीकडे जे महाराष्ट्राचे मुद्दे आहेत ते हाती घ्यावे. नाहीतर या इंजिन निकामी होईल, म्हणजे फारसं चालणार नाही. ते इतके वर्ष झालेले, इतक्या वर्षानंतर तर जे पहिलं यश मिळालं आणि त्यानंतर यशच नाही. अनेक नेते सोडून गेले. मग तुम्ही म्हणाल की उद्धव ठाकरेंचे सोडून गेलेत नेते, आता त्यांनाही त्याच्यातनं आत्मपरीक्षण करावं लागेल ना. असं कुठे आहे? म्हणजे उद्धव ठाकरे हे अमुक यांच्याबद्दल काय, त्यांच्याबद्दल काय, त्यांच्याबद्दल आहे ना. त्यांनाही विधानसभेत फटका बसला त्याला काही कारण आहेत ना. मी एक व्हिडिओ केला आहे स्वतंत्रपणे त्याच्यावरती. मला काही देणं घेणं नाही त्याशी. माझा मुद्दा आहे तो महाराष्ट्राच्या हिताचा विषय घेऊन सरकारची लाचारी न करता सरकार विरोधात दोन हात जे करून लढतात त्यांना बळ यावं आणि मराठी माणसाचं, महाराष्ट्राचं हित व्हावं, गोरगरिबांचं इथलं हित व्हावं, हाच माझा मुद्दा आहे. आणि म्हणून उद्धव ठाकरे यांचा ब्रँड कमी करण्यासाठी म्हणून आपला वापर कोणी करून देऊ नये असं पुन्हा एकदा आवाहन करतो. मनसेने स्वतंत्र भूमिका काहीतरी घ्यावी असं मी म्हणतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.